आम्ही प्रोफेशनल व्लॉगर्स आहोत. तर हा व्लॉग चांगलाच झाला असणार. हा आमचा पहिलाच व्लॉग आहे. या व्लॉगमध्ये तुम्हाला गडाचा इतिहास, देवीबद्दलची माहिती वगैरे वगैरे तुम्हाला काहीही सांगण्यात येणार नाहीये. कारण की आम्ही खूपच जास्त प्रोफेशनल व्लॉगर्स आहोत. त्यामुळे आम्ही जे तुम्हाला दाखवू ते गोड मानून घ्या. आणि ब्लॉग कधी संपेल याची काहीच खात्री नाही. आम्हाला ब्लॉगिंग खूप जास्त चांगली येते. आम्ही प्रोफेशनल ब्लॉगर्स आहोत. 100हून जास्त व्लॉग केलेत आम्ही असं वाटेल, पण आमचा पहिलाच व्लॉग आहे. स्ट्रेट फ्रॉम डहाणू. डहाणू कुठे? पालघर जिल्ह्यात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सनीत मोरे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो व्लॉग बघणार आहात तो असेल महालक्ष्मीच्या गडावरती जायचा व्लॉग. पण खरं सांगायचं झालं ना, तर ही जी एंट्री जी तुम्ही आता बघतायत तिथून हा खरा गड सुरू होतच नाही. 20% गड हा आम्ही चालून झाला होता. कारण की आम्ही खूप जास्त प्रोफेशनल व्लॉगर्स आहोत, म्हणून मध्येच आम्हाला आठवलं की आता आपण शूटिंग करायला चालू करूया. परत घरापासून पायथ्याशी येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्ही आमच्या गाडीमध्ये, आमच्या कारमध्ये केला. पण त्याचं फुटेज आमच्याकडे नाही, कारण की आम्ही खूप प्रोफेशनल व्लॉगर्स आहोत. आम्ही शूटच नाही केलं इथे. असो, तर सांगायचं असं की आता आम्ही म्हणजे मी, माझा लहान भाऊ म्हणजे माझ्या काकाचा मुलगा, माझे पप्पा आणि माझे काका असे 4 जण आम्ही महालक्ष्मीच्या गडावरती ट्रेकिंग नाही म्हणणार, पण देवीच्या पाया पडायला, देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर चढण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि गडावर जायचं असं आम्ही आदल्या दिवशी ठरवलं. आता आमचे पप्पा आणि काका हे कुठे राहिले? हे बघा आले. वराती मागणं घोडं यांचं. बाकी ती बाजूला दिसणारी जी बाई आहे ती माझी आई पण नाहीये आणि माझी काकी पण नाहीये. असो, पहिल्या पायरीला नमस्कार करून आम्ही निघालो महालक्ष्मीच्या गडाच्या दिशेने. आता इथे दुविधा अशी होती की भावाबरोबर पुढं पुढं जायचं की पप्पा आणि काकांबरोबर मागे थांबायचं. आता आमच्या आईने सांगितलं होतं की पप्पांची काळजी घे, म्हणून मग मी निर्णय घेतला की पप्पा आणि काकांबरोबर मागे थांबायचं. तर चालता चालता वाटत असं होतं की माझे पप्पा कसे काय चालतील. बरीच वर्ष आम्ही गडावरती गेलोच नव्हतो, तर काळजी अशी होती की पप्पा आणि माझे काका कसे चालतील. पण झालं उलट. थोडंच चालल्यानंतर मला लक्षात आलं की बापरे, हे काहीतरी भलतंच आहे. हिरवीगार अशी झाडं बघून तुम्हाला वाटत असेल की खूप थंडगार असं वातावरण असेल, पण तसं नव्हतं मित्रांनो. इतकी जास्त गरमी होती की कुठून कुठून पाणी निघत होतं तुम्हाला आता काय सांगू. आता हा बघा, मी उगीच आपलं व्लॉगर असल्याची स्टाईल मारतोय. व्लॉगिंगचं काडीचं ज्ञान नाही तरी स्टाईल बघा. आणि हा माझा छोटा भाऊ दिसायला जरी मोठा वाटत असेल तरी खूप अंतर आहे आमच्यामध्ये. आता याला असं झालं होतं की कुठे या तिघांबरोबर गडावरती आलोय मी. एवढ्या वेळेत मी 4 वेळा गड चढलो असतो, असं ह्याला झालं होतं. मजा येते मजा. आता माझे पप्पा बोलतायत की मजा येते. माझ्या भावाकडे बघून तसं वाटत नाही मजा येते. हे थांबत थांबत सगळीकडे थांबत थांबत चालले होते आणि आमचा भाऊ वैतागला होता. आता हा चेहरा बघा, किती ते प्रोफेशनल व्लॉगिंग. क्या बात आहे, वाह वाह, जबरदस्त. काय तो सेन्स ऑफ ह्युमर. आणि गमतीची गोष्ट ही आहे की सुचलं नाही ना की हसून दाखवायचं. परत एकदा तीच दुविधा. काका आणि पप्पांबरोबर मागे थांबायचं की भावाबरोबर पुढं जायचं. परत मला माझ्या आईचे शब्द आठवले, पप्पांची काळजी घे, म्हणून मी परत पप्पा आणि काकांबरोबर मागे राहायचं ठरवलं. संस्कार बघा माझे. जागोजागी हे लाल किडे दिसत होते. दिसायला एकदम सुंदर, खावेशीच वाटत होते, पण आम्ही खाल्ले नाहीत हा. त्यानंतर हसत हसत, पहिलं पोरग हसत, बाकी दोघे असेच, हे तिन्ही पोरं आमच्या पुढं निघून गेली. नाही नाही म्हणता म्हणता आमचे पप्पा एकदम स्पीडमध्ये गड चढायला लागले. आणि व्लॉगिंग एवढी प्रोफेशनल की प्रत्येक व्लॉगला सुरुवात करताना हे कात्रीचं चिन्ह मात्र मी देत होतो. त्याचा काय अर्थ आहे माहिती नव्हतं, पण हे कात्रीचं चिन्ह मात्र देत होतो मी. बघितलं मित्रांनो, असं बघायचं असतं कॅमेऱ्यामध्ये. स्टाईल बघितली का, स्टाईल. हा. आणि ह्या झोपडीसारख्या बसायच्या जागेतून वाट काढत आम्ही पोचलो 2 गडांच्या मधोमध असलेल्या ब्रिजवर. आणि हे काका थंडगार लिंबू पाण्याची सुद्धा तयारी करत होते. कोल्ड्रिंक्स आणि बाकीच्या गोष्टी देखील त्यांच्या दुकानामध्ये अवेलेबल होत्या. म्हणजे येणाऱ्या भाविकांना थंडगार करून सोडणार हे काका. आता हा निसर्ग बघा, काय दृश्य आहे. देवीने आमच्या डहाणूला असा निसर्गाचा आशीर्वाद दिलाय. काय सुंदर दृश्य आहे ते बघाच तुम्ही. परत एकदा तो खावासा वाटणारा किडा आम्हाला दिसला, पण आम्ही परत एकदा तो खाल्ला नाही हा.
आणि त्यातच आमच्यातल्या लहान माकडाला म्हणजे माझ्या भावाला गडावरची माकडं दिसली आणि तो म्हणाला, दादा ते बघ, दादा वरती माकडं आहेत. हे बघ माकड्या मला घेऊ हा. तिकडे एक बसलाय, तिकडे बघ समोर आहेत 3-4 आहेत. शिळाला कोणीतरी आले बघ किती खालती. या लोकांनाच पाणी प्यायला ठेवलं. दगड पण ठेवलाय. ते ते भांड वाकडं करतात ना म्हणून दगड ठेवलाय आतमध्ये. बरोबर. छोटू बघ एवढूसा. आणि फायनली आम्ही पोचलो मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि काय सांगू मित्रांनो, इतकं प्रसन्न वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं. खूपच सुंदर आणि थंडगार असं वातावरण होतं आतमध्ये. देवीचं ते रूप बघून मन कसं एकदम प्रसन्न झालं. देवीची मूर्ती जिकडे आहे त्याच्या मागे एक गुफा देखील आहे. आत देखील देवीच्या मूर्त्या आहेत. आता त्या गुफेत जाण्यासाठी ढोपऱ्यावरती रांगत जावं लागतं आणि कम्प्लिटली अंधार असतो आतमध्ये. त्यामुळे मला तो फुटेज काही घेता आला नाही आणि तोही अनुभव एकदम मन प्रसन्न करून टाकणारा होता. खूपच छान वाटलं. आता दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो गड उतरायला, म्हणजे घरी जायला परत. तेवढ्यात आम्ही परत एकदा माकडांची टोळी बघितली. त्यात खतरनाक वाटणारा हा वरती बसलेला माकड. एकंदरीतच तुमच्याकडे जर खाण्याच्या वस्तू असतील तर माकडांपासून सावध राहा, अथवा ते तुम्हाला काहीच करणार नाही. तो ना कसं बोलतो. हा तो डेंजर आहे. म्हातारा आहे तो. गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे आमचे पप्पा सर्वांना सांगत होते की सावध राहा माकडांपासून, सावध राहा माकडांपासून. आणि त्यांच्याच हातातले साखरपुटाणे त्या माकडांनी चोरले आणि आमचे पप्पा दचकले. त्यानंतर सावध होऊन आमचे पप्पा वाट काढत निघाले. माकडांना ओरडून दाखवत हे सांगत होते की मी तुम्हाला घाबरत नाही, मला तुमचा काहीच फरक पडत नाही. पण आतून पप्पांचं आमच्या काय झालं होतं हे आम्हालाच माहिती. माकडांना घाबरवण्यासाठी पप्पा ओरडू लागले. माकडांनी साखरपुटाने चोरले आमच्या पप्पांचे आणि आमच्या पप्पांची हालत बघा काय झाली. खरं तर आमचे काका थकले होते, पण आमचे काका बाय प्रोफेशन पीटीचे सर आहेत, त्यामुळे ते थकलेत असं दाखवलं तर इगो हर्ट होईल. आता ह्या क्लिप मध्ये खोटचं आम्ही धावत सुटलो व्हिडिओसाठी फक्त. बाकी आम्ही थकलो होतो, पण फक्त व्हिडिओसाठी ह्या क्लिप मध्ये आम्ही धावतोय. गडावरची माकडं बघितलीत तुम्ही, ढाणू गावातली माकडं बघितलीत तुम्ही. कशी वाटली ही माकडं कमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्हाला. धन्यवाद. चला मित्रांनो, व्लॉग मध्ये अजून काही दाखवण्यासारखं नाहीये. व्लॉग संपलाय, दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही घरी निघालो. आता ह्याला व्लॉगला संपवायचं कसं हेही आम्हाला माहीत नाही, पण ठीक आहे. आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ह्या चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. का करा माहिती नाही, पण करा. महालक्ष्मी माता की जय.